पिंपरी चिंचवड शहर के चिंचवड इलाके में सफाई के दौरान एक प्राचीन छोटा मंदिर और देवी देवताओं की 4-5 मूर्तियां मिली हैं। ये प्राचीन मंदिर और मूर्तियां चिंचवड में स्विमिंग पूल के सामने लगे पेड़ और लटके हुए पेड़ों की सफाई के दौरान मिली। मंदिर और मूर्तियां मिलने के बाद से ही इन्हें देखने के लिए श्रद्धालुओं का तांता लगा हुआ है। चिंचवड इलाके में इस बात को लेकर उत्सुकता बनी हुई है कि इस मंदिर का निर्माण किसने और कब करवाया था। हे साधारण 400 वर्षापूर्वीपासूनचं याचं पुष्करणीची जागा आहे। खरं तर याला पूर्वीच्या काळी इथं पायऱ्या होत्या। आता सुद्धा जर ते उकरलं तर 5-1 पायऱ्या खाली आहेत आणि तिथं पाण्याचा स्रोत आहे आणि चांगलं गोड पाणी असायचं। म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही इथं बरेच वेळेस खेळायचो, आंघोळ्या करायचो। पूर्वीच्या काळी याच्या मागच्या बाजूला गावाची वेस होती आणि पाण्याचा जो मुख्य स्रोत होता तो ह्या भागातनं पूर्वी इथं असावा। तर ही सगळी पुष्करणीची जागा आणि मग त्याच्यानंतर आता जे समोर तुम्ही पाहताय तर ते एकाच चौरंगावरती असलेली ही सगळी शंकराचं शिवलिंग आहे, ज्याची साळुकावरती काढता येते। आता सुद्धा जर तुम्ही हाताने काढलं तर ती वर निघू शकेल। मागच्या बाजूला गणपती आणि रिद्धी आणि सिद्धीच्या मूर्ती आहेत तिथं। आता ते बरंचसं भग्न झालेलं आहे त्याच्यामध्ये। तर ही पुष्करणीची जागा आहे, ही पूर्णपणे स्वच्छ करावी आणि आता दीपोत्सवात याचं सगळं दीपोत्सव करून याचा जीर्णोद्धार करावा। महानगरपालिका या भागामध्ये आली तसे अनेक विकास कामांच्या ह्याच्यामध्ये हे सगळं राडारोडा किंवा हा सगळा भाग तसाच राहून गेला आणि कालांतराने काही वर्षापूर्वी इथं नगरपालिकेचं ज्यावेळेस काम निघालं गटारीचं त्यावेळेस दृष्टिक्षेपात आलं होतं आणि त्यावेळेस पालिकेच्याही अधिकाऱ्यांकडे तसं अर्ज रितसर केलेला होता गावकऱ्यांच्या मार्फत। तर त्याच्यावरती पुढे काही काम झालं नाही। योगायोगाने आता साफसफाई करताना हे सगळं पुन्हा उजेडात आलं आणि ह्याचे जुने खूप संदर्भ अनेक कागदपत्रात आपल्याला दिसतात। म्हणजे जुन्या चिंचवड गावचे जी काही सगळी कागदपत्र आहेत, आता आमचे शेखरपंत गोविंद रबडेंचे हे गुरुजी आहेत आमचे, त्यांच्याकडे अनेक दस्त आहेत त्याच्यामधले। तर त्यांच्या आजोबांच्या काळात जे काही सगळे इथे विधी व्हायचे गावातले तर त्या सगळ्याचं रेकॉर्ड त्यांच्याकडे आजही पाहायला मिळतं तुम्हाला। त्याच्यामुळे याचं एक बरंचसं रेकॉर्ड आपल्याला ह्याच्यामध्ये मिळू शकेल। हे जवळजवळ 300 वर्षापूर्वीचं मंदिर असावं। आता फक्त एक शिवलिंग आहे तेवढं चांगलं आहे। काय नाही, याचा जीर्णोद्धार करून काहीतरी इथं छानपैकी मंदिर बांधून इथं बाजूला एखादा बगीचा वगैरे बांधून लोकांना काहीतरी सोय करावी असं इच्छा आहे। इथं पूर्वी विहीर होती, त्या विहिरीच्या कडेला ते मंदिर होतं आणि या विहिरीमध्ये जर आम्ही पाहायचं लहानपणापासून शांत दुपारी उन्हात ना पाहिलं तर त्या पाण्यातनं खाली कळस दिसायचा। म्हणजे या पाण्याच्या खाली एक मंदिर होतं आणि हाय पण तो कळस दिसायचा। जरा खडा टाकले ते हे होऊन जायचं। नंतर त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, ते मंदिर वेगळं होतं पण याच्या खाली एक मंदिर आहे। आम्ही वाड्यात विचारायचं ना महाराजांना वगैरे तर म्हणायचे इथून तळघरातनं मोरगावला रस्ता आहे। आम्हाला वाटायचं वाड्यात एक मंदिर आहे, तिथून पण मोरगावला रस्ता आहे। ऍक्च्युली कोणी गेलं नव्हतं पण पुरीचा इतिहास आम्हाला सांगायचे। ब्युरो रिपोर्ट, V-Service न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।